नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कारण नम्रताने आता वल्लरीचं ऐकून त्या ईश्वरीला स्पर्धा जिंकून न देण्यासाठी आता स्वतःच्या बहिणीवर मात्र हा प्रयोग केलेला आहे, ते पण वल्लरीचं ऐकून. कारण आता जीवापाड प्रेम करणारी बहीण, एकेकाळी आता दोघींचं इतकं छान नातं असणारी आज नम्रता मात्र ईश्वरीच्या म्हणजे अगदी तिला स्पर्धा जिंकून न देण्यासाठी जीवावर सुद्धा उठलेली आहे. कारण आता नम्रताला माहिती आहे की आता वल्लरीने सांगितल्याप्रमाणे तिला आता अगदी सोपा पदार्थ बनवायला येणार आहे, ते म्हणजे इंदोरी पोहे. परंतु आता ईश्वरीसाठी खास असं आता हा लोकप्रिय पदार्थ आलेला असतो, तो म्हणजे आता वडापाव. आणि आता ईश्वरी तरीसुद्धा या सगळ्या संकटातून स्वतः कशी मात करणार आहे. कारण ऐन वेळेस ईश्वरीच्या डोळ्यामध्ये आता ह्या नम्रताने जे काही औषधीचा म्हणजे फॅनद्वारे जे काही औषध फवारणी केलेली आहे, त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते औषध जाऊन ईश्वरीला त्रास होतोय आणि ईश्वरीला ऐन वेळेस दिसायला अंधुक दिसायला सुरुवात होते. आणि ईश्वरीचं कशातही म्हणजे लक्ष नसतं, म्हणजे असं की तिला दिसत नसल्यामुळे तिचा हात कुठेही म्हणजे पडत असतो. एकतर आता जेव्हा तिचा हात हा तेलात पडणार तोच लगेच अर्णव तिच्यासाठी धावून येतो आणि त्यावेळेस ईश्वरीला दिसत नसतं. आणि आता ही जी काही बॉटल आहे तर ईश्वरीला आणि अर्णवला आणि आकाशला ती बॉटल नम्रताच्या पर्समध्ये सापडेल आणि हे जे औषध आहे आणि ते औषध मात्र नम्रताच्या पर्समध्ये आलं कसं. आणि आता नम्रताने हे सर्व जे काही केलेलं आहे ते सर्व काही CCTVमध्ये आता यांना दिसणार आहे. त्यामुळे आता नम्रताला शेवटी ह्या स्पर्धेमधून बाद व्हावं लागतं की काय. कारण नम्रताने आता ईश्वरीच्या डोळ्यावर जो काही औषधांचा प्रयोग केलेला आहे तिला दिसू नये यासाठी शेवटी आकाशने हे नम्रताचं भांडं फोडलेलं असतं. आणि आता नम्रताचं भांडं फोडल्यानंतर आता नम्रताला शेवटी बाद कसं व्हावं लागतं आणि ईश्वरीने आपले छान असं आता जे काही वडापाव आहे तो पदार्थ मात्र बनवून आता इंदोरी जलवा कसा दाखवलेला असतो. कारण आता स्वतः बहिणीसाठी मात्र नम्रता स्पर्धेच्या बाहेर पडू नये यासाठी ईश्वरीने स्टँड घेतलेला आहे. आणि नम्रताला आता जे तिने अगदी शेरात सव्वा शेर बनवून जो काही वडापाव करून दाखवलेला आहे आणि नम्रताला स्पर्धेच्या बाहेर न काढण्यासाठी ईश्वरीने जे प्रयत्न केलेले आहे, तेव्हा आता नम्रताचे डोळे मात्र कसे उघडतात आणि सगळ्यांच्या समोर आज मात्र नम्रताची कशी कान सुनावणी होते हे मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता ह्या सौदामिनी आणि वल्लरी यांनी मात्र आता स्पर्धेच्या आयोजकांशी पैसे वगैरे देऊन आता ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मात्र ईश्वरीला स्पर्धेमध्ये दिसता आलं नाही, म्हणजे ईश्वरीला स्पर्धा ही जिंकताच येणार नाही. तो पदार्थ ईश्वरीने बनवला नाही मग मात्र काय होईल. एकतर आता अर्णवने बेसन पिठाऐवजी मात्र आता दुसरंच चणापीठ आणलेलं असतं आणि त्याचे वडे कसे बनवायचे हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीची वेळसुद्धा संपलेली आहे. त्यामुळे आता शेवटी जे पीठ हातामध्ये आलेलं आहे तर त्या पिठानेच मात्र आता ईश्वरी आणि अर्णवला वडापाव बनवायचे असतात. परंतु ईश्वरीच्या हातामध्ये अशी काहीतरी जादू असते, ईश्वरीने त्या पिठाचे सुद्धा छान असे वडापाव बनवलेले आहेत. तेव्हा मित्रांनो आता ही नम्रता आता ती तर इंदोरी पोहे बनवण्यामध्ये आता ईश्वरी सुगरण असते. कारण इंदोरी पोहे ईश्वरीला छान जमत असतात, ते पण नम्रतापेक्षा भारी. आणि आता नम्रता मात्र हे पोहे बनवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरीला अचानक मात्र अंधुक दिसायला सुरुवात होते आणि ईश्वरीचा हात मात्र तेलामध्ये पडणार तरीसुद्धा ईश्वरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरीला आता स्पष्ट दिसायला म्हणजे ते दिसतच नसतं, काय करावं तेच काही कळत नसतं. ईश्वरीला चक्करसुद्धा यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस मात्र अर्णव धावतच येतो. अर्णव धावत आल्यानंतर आता लगेच स्पर्धेचे जे काही आयोजक आहे ते मुद्दाम आता सौदामिनीच्या सांगण्यानुसार पुढे येतात आणि मिस इंदोर या म्हणजे ईश्वरी हे राजशिर्के आहे तर त्यांना दिसत नाही, त्यामुळे ह्या स्पर्धेतून त्या बाद होऊ शकतात असं मात्र ईश्वरीवर आरोप केले जात असतात. पण ईश्वरी म्हणते की नाही, मला जरीही दिसत नसलं तरीसुद्धा मी स्पर्धेतून बाद होऊ शकत नाही. असा कोणता रूल्स आहे तुमच्या या स्पर्धेच्या नियमामध्ये, त्यामुळे तुम्ही लगेच मला बाद करू शकतात. मी
माझा पदार्थ बनवायला सक्षम आहे. आणि त्याच वेळेस आता अर्णव पुढे येतो. अर्णव पुढे येऊन आता ईश्वरीच्या तिथे थांबतो आणि ईश्वरीला आता सौदामिनीला तर हसू होतं असतं, कारण हिला स्पर्धेमध्ये कोणताही पदार्थ बनवता येणारच नाही आणि शेवटी ही स्पर्धेतून बाद होईल असं सौदामिनीला वाटत असतं. परंतु ईश्वरीने मात्र आता असं काहीतरी चाल लढवलेली असते. ईश्वरीने आता डोळ्यावर बर्फाचे जे काही तुकडे आहेत तर ते ठेवून आपल्या जे काही डोळ्यांची आग होत असते, तर त्याने आता ईश्वरीच्या डोळ्यांची आग थांबलेली असते आणि ईश्वरी प्रयत्न करत असते ती सर्व काही ते वडे बनवण्याची. एकतर ते जे काही चणा डाळीचं बेसन पीठ आहे तर ते मात्र वेगळंच बेसन पीठ असतं आणि म्हणून ईश्वरीला आता काय करावं म्हणून आता ईश्वरीच्या डोक्यात एक प्लॅन करतो. कारण तिला बाबांनी सांगितलेलं असतं की कशापासून वडे कसे छान बनवायचे, म्हणून ईश्वरीला ती सगळी रेसिपी आठवते. आपल्या संजय म्हणजे जे काही बाबा नम्रताचे आहे तर त्यांनी ते शिकवलेलं असतं आणि ते रेसिपी आठवल्यानंतर ईश्वरी सगळं काही आता पटपट करायला घेते. ईश्वरी सगळं काही छान करत असते आणि अगदी तिने इतके छान अगदी स्वादिष्ट वडे बनवलेले आहेत. आता हे सगळं काही बघून मात्र सौदामिनीचा आणखीनच जळफळाट होतो आणि त्याहूनही नम्रताचा खूपच जास्त. तेव्हा आता नम्रता आता थोडीशी म्हणजे बाजूला बोलायला जाते, कारण आता वल्लरी तिला फोन करत असते. वल्लरी म्हणते की हे बघ नम्रता, ईश्वरीचा पदार्थ बनलाच नसेल आणि तुझा पोह्यांचा पदार्थ व्यवस्थित बनला असेल. आता आकाश मात्र नम्रताचं बोलणं ऐकतो आणि आकाश आता नम्रताच्या मागे असतो हे नम्रताला माहितीच नसतं. तेव्हा नम्रता म्हणते की आई हे बघा, मी मात्र खूप मस्त प्रयत्न केलेले आहेत आणि असे काहीतरी पोहे मी बनवलेले आहेत, परंतु आई ईश्वरीने तर कमालच केली, कारण आपण तिच्या डोळ्यामध्ये इतकं काही औषधांचा वापर करूनसुद्धा तिला म्हणजे तिला बघतासुद्धा येत नव्हतं, तिला दिसत नव्हतं, तरीसुद्धा ईश्वरीने मात्र ते वडे बनवलेत. जे काही तिला पाववडे आले होते तर ते पाववडे तिने बनवलेत. आणि आता हे ऐकल्यानंतर वल्लरीचा जळफळाट होतो. तर वल्लरी म्हणते की असं कसं होऊ शकतं नम्रता, तू तिच्या डोळ्यामध्ये औषधच व्यवस्थित टाकलं नसेल. आता ते जो काही ड्रॉप्स मी तुला टाकायला दिला होता तो व्यवस्थित तू टाकला नसेल. तेव्हा नम्रता म्हणते की नाही आई, तो ड्रॉप्स मी ईश्वरीला बाजूला नेलं होतं आणि ईश्वरीला बाजूला नेऊन आता जे काही रेस्ट रूम आहे तर तेथे मी तिला नेलं होतं आणि तेथे नेऊन मी तिच्या डोळ्यामध्ये बरोबर मात्र आता त्या जो काही फॅन आहे तर त्या फॅनच्या कूलरच्या त्या पाण्यामध्ये मी ते मिक्स केलं होतं आणि ईश्वरीला बरोबर डोळ्यात जाईल असं तिच्या चेहऱ्यावर धरलं होतं. तेव्हा ईश्वरीला दिसत नव्हते, परंतु आता जो काही घडलेला प्रकार आहे तर तो सुद्धा नम्रता तेथे सांगते आणि त्या अर्णवने ईश्वरीला सांगून बरोबर मात्र दोघांनी एकत्र ते वडे बनवलेले होता. हे ऐकल्यानंतर आता नम्रताचा जळफळाट होतो. तेव्हा आकाश हे सर्व ऐकतो. आकाश म्हणतो की नम्रता, तू असं वागलीस ते पण आपल्या बहिणीशी, म्हणजे तू आईचं ऐकलं आणि ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते ड्रॉप्स टाकण्याचा तू प्रयत्न केला की जेणेकरून ईश्वरीला दिसणार नाही, हे सगळं तू केलं तर. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता नम्रता लगेच आता गार होते. नम्रताला धक्का बसतो, काय करावं तेच काही कळत नसतं. आणि आज मात्र शेवटी आता हे सगळं तर आता ऐकलेलं आहे, आता काय करायचं नेमकं आता काहीच कळत नसतं. तेव्हा मात्र आकाश लगेच नम्रतेचे एक सणकणी कानामागे ठेवून देतो आणि नम्रता, तू इतक्या थराला जाऊ शकशील मला वाटलं नव्हतं. आणि मॉम तुला तिकडून सांगते, मॉमला अक्कल आहे का? मॉम काय करतेस? आज जर ईश्वरी स्पर्धा जिंकली नाही तर आपली सात्विक फॅशन वाचणार नाही आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. तुम्हाला कळतं का तुम्ही काय वागतात? तेव्हा नम्रता पूर्णपणे आता तिला काय बोलावं तेच काही कळत नसतं. तर आता आकाश तिच्या हाताला धरतो आणि स्पर्धा वगैरे जे काही झालेली आहे तर त्यानंतर मात्र तो ईश्वरी आणि अर्णवला हे सर्व सांगणार असतो. कारण आता नम्रता पाया पडत असते की आकाश प्लीज असं काही करू नका, तुम्ही प्लीज मात्र सांगू नका, प्लीज माझं ऐका. आता हे सगळं काही झाल्यानंतर आता मात्र म्हणजे जे काही वडे बनलेले आहेत, आता ईश्वरीने बनवलेले जे वडे आहेत इतके स्वादिष्ट बनवलेले असतात. ईश्वरीचे वडे खाऊन आता जज आहे तर ते खूपच आता ईश्वरीचं कौतुक करत असतात, कारण आत्तापर्यंत त्यांनी अशा वड्यांची टेस्ट कधीच चाखलेली नव्हती आणि ईश्वरी मात्र आता इतके छान वडे बनवते. आणि जे काही सौदामिनी आहे तर ते सौदामिनीचा इतका जळफळाट होतो. आता सौदामिनी मात्र आता नम्रताकडे रागाने पाहत असते. तेव्हा एकतर नम्रताचं सत्य बाहेर आलेलं असतं. त्यानंतर आता हा पदार्थ तयार झाल्यानंतर सगळेजण ईश्वरीचं कौतुक करतात आणि सगळ्यात
सगळ्यात बेस्ट पदार्थ ईश्वरीचा बनलेला असतो, त्यामुळे ईश्वरीचं फारच कौतुक होत असतं. आणि ह्या स्पर्धेची विनर आहे तर ती मात्र आता ईश्वरीच बनलेली असते. कारण आता ईश्वरीला स्पर्धेच्या बाहेर काढायला निघालेले जे काही आयोजक आणि सौदामिनी आहे तर यांच्या तोंडावर मात्र आता ईश्वरीने छान असे वडे बनवलेले असतात. आणि त्याच वेळेस आता आकाश ईश्वरी आणि अर्णव यांच्याजवळ येतो आणि नम्रताने केलेल्या कारणाचा पर्दाफाश करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, तू असं काही वागशील मला अपेक्षा नव्हती, पण ताई मी एकदा तुला माफ करते. आता हे बघ, स्पर्धा आपल्या दोघांना सुद्धा जिंकायची आहे. मी कधीही तुझ्या आड येणार नाही. स्पर्धा तू जिंकली काय, मी जिंकले काय, आपल्याला एकच आपलं ध्येय आहे की आपल्याला आपली सात्विक फॅशन आता वाचवायची आहे. तेव्हा आता जे काही सात्विक फॅशन आहे तर सात्विका आईचा आशीर्वाद मनाला ठेवून आणि आता ईश्वरीने सात्विका आईचं अगोदर दर्शन घेतलेलं असतं आणि सात्विकाच्या आशीर्वादाने सात्विकाचं जे काही ध्येय आहे तर ते मनासमोर ठेवून मात्र ईश्वरीने छान प्रकारचे वडे बनवलेले असतात. आणि आता त्यानंतर जो काही पुढचा पदार्थ असतो तर तो म्हणजे आता ईश्वरीला खास असा इंदोरचं जिलेबी पदार्थ ईश्वरीने इतका छान बनवलेला असतो. आणि त्यात म्हणजे आता फॅशन शोमध्ये आता जे काही कारस्थान सौदामिनी करणार असते, कारण आता ईश्वरी मात्र जो काही फॅशन शोमध्ये आता ड्रेस घालणार आहे आणि तो ड्रेस मात्र आता ही सौदामिनी फाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच वेळेस आता अर्णव चलाकीने ईश्वरीने अर्णव ह्या स्पर्धेमध्ये बाजी मारणार आहे. कारण अर्णव नक्की काय चलाकी वापरतो आणि ईश्वरीला फॅशन शोच्या स्पर्धेमध्ये नंबर 1ने कसं आता स्पर्धा जिंकली जाते. एक एक करून आता असे अनेक चॅलेंज मात्र या स्पर्धेमध्ये ईश्वरीने अर्णव यांना पार करावे लागणार आहे. पण तरीसुद्धा सगळं काही पार करत ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि शेवटी ते जे काही बक्षीस आहे तर ते बक्षीस तर ते मिळवणार आहे, परंतु ईश्वरी आणि अर्णव आत्तापर्यंत जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे ते सगळं काही मात्र आता स्टेजवर आल्यानंतर सांगणार आहेत. आणि तेव्हा ईश्वरी आणि अर्णवला मात्र आता सगळ्यांची शाबासकी मिळून या स्पर्धेचे बेस्ट विनर म्हणून जे काही पारितोषिक आणि बक्षीस मिळालेलं आहे त्यात म्हणजे ईश्वरी आणि अर्णवच्या जोडीचं फारच कौतुक होतं. आणि नम्रताचा आता इतका जळफाट होतो, परंतु नम्रताला आता आजीने मात्र एक सणकणी कानामागे दिलेली असते. कारण आता नम्रताने जे काही स्पर्धेमध्ये ईश्वरीला बाद करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आजीला फार राग आलेला असतो. आणि आजी मात्र आता सगळ्यांच्या समोर नम्रताला आता कानामागे ठेवून देते. नम्रता, तू असं काही वागशील मला वाटलं नव्हतं. ईश्वरी आता घर वाचवण्यासाठी, कंपनी वाचवण्यासाठी इतके प्रयत्न करते आणि तू तिच्या आड येते, म्हणून मात्र आता नम्रताला या स्पर्धेतून बाद करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण CCTVमध्ये जे काही लक्षात आलेलं असतं, ईश्वरीच्या डोळ्यावर जे काही औषधांचा वापर करून तिने मात्र ईश्वरीला स्पर्धेमधून बाद करण्याच्या या फेरीतून जेव्हा आता नम्रता बाद होण्यासाठी आलेली असते, पण तेव्हा ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी पुढे येऊन आता नम्रताला यातून वाचवते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.